एखादी जुनी आठवण जर खूप सतावत असेल तर ती कशी विसरायची? नमस्ते, मी निखिल खांबे, सांगलीच्या स्टेबलिस्ट प्राणिक हिलिंग सेंटरमधून. या पॉडकास्टमध्ये आपण बघणार आहोत की जुन्या आठवणी, विशेषतः त्रासदायक आठवणी कशा सोडून द्यायच्या. जेव्हा आपण हा विचार करतो की मला एखादी जुनी आठवण सोडून द्यायची आहे, तेव्हा बऱ्याचदा आपण दोन गोष्टी करतो. एक म्हणजे त्या आठवणीकडे दुर्लक्ष करतो किंवा फक्त त्याचा विचार टाळत राहतो किंवा त्यावर बोलणे टाळत राहतो. पण या दोन्ही गोष्टी आपल्याला खरं तर मदत करत नाहीत. पहिल्यांदा असं वाटतं की दुर्लक्ष केल्यानं आपल्याला फायदा झाला किंवा त्यावरचा विषय टाळल्यानं आपल्याला त्रास होत नाही आहे. पण प्रत्यक्षात असं होत नाही. ती जुनी आठवण फक्त दाबली जाते. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा एखादी जुनी गोष्ट आपण दाबून ठेवतो तेव्हा त्याच्या ऊर्जा आपल्या पाठीला असलेल्या एका चक्रामध्ये स्टोअर राहतात. त्या निघून जात नाहीत, त्या बाहेर पडत नाहीत, तर त्या तशाच दाबलेल्या राहतात आणि त्याच्यातून आपल्याला बरेच त्रास होतात. तुम्ही अनुभवलं असेल की एखाद्या वेळी आपण अचानक चिडतो किंवा एखाद्या वेळेला आपला अचानक मूड ऑफ होतो. हे कशामुळं? कारण काहीतरी असं ट्रिगर झालेलं असतं जे आधी आपण दाबून ठेवलेलं आहे. ही दाबून ठेवलेली गोष्ट आपण विसरलो आहोत असं वाटतं, पण प्रत्यक्षात ती तशीच असती आणि ती तशीच राहिल्यामुळं ती जास्त घट्ट आणि चिकट बनलेली असते. जेव्हा आपण या रिलेटेड ऊर्जा स्कॅन करतो तेव्हा आपल्याला लिटरली त्या घट्ट, चिकट, कधीकधी गरम ऊर्जा जाणवतात. मग या घटना सोडून कशा द्यायच्या? अनेक उत्तरं आहेत. एक, मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स करून, जे आपल्याला अशा घटना अगदी सहजतेनं आणि त्यावर जास्त भर न देताही विसरून जायला सहज मदत करतात. मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स करताना आपल्याकडं भरपूर दैवी ऊर्जा येते आणि या सगळ्या अडकून राहिलेल्या ऊर्जा ती फ्लश आउट करते. आपल्याला जरी माहीत नसलं की मला नक्की कुठल्या घटनेचा त्रास होत आहे, तरीसुद्धा आपण फक्त रेग्युलर मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स करत असू तर तो त्रास कमी होतो आणि आपल्या स्वभावात सुद्धा बदल दिसून येतो. दुसरं आहे, मी मगाशी म्हणल्यानुसार या ऊर्जा जिथं साठलेल्या असतात ती चक्र क्लीन करणं. तिसरं आहे डी होल्डिंग टेक्निक वापरणं. पण आत्ता आपण अजून एक गोष्ट बघणार आहोत. काय वाटतं तुम्हाला? अशा घटना आपण जर परत आठवल्या आणि त्यावर विचार केला तर आपल्याला जास्त त्रास होईल का? तर त्या अजूनच घट्ट आपल्यात बसतील का? बऱ्याचदा आपल्याला वाटतं की हो, जर आपण त्यांचा जास्त विचार केला तर त्या तशाच चिकटून राहतील. असं वाटणं स्वाभाविक आहे, पण प्रत्यक्षात याच्या बरोबर उलटं असतं. मुळात त्या घटना चिकटून राहिलेल्या असतात कारण त्याच्यावर सफिशियंट आणि योग्य दिशेनं विचार झालेला नसतो. बऱ्याचदा आपल्याला असंही वाटेल की याच्यावर आपण अति प्रमाणात विचार केलेला आहे, भरपूर विचार केलेला आहे. हो, केलेला असेल, पण तो योग्य दिशेनं नसेल. एका सोप्या उदाहरणातून ही गोष्ट समजून घेऊ. समजा एखादा लहान मुलगा आहे, तो शाळेत जातो. तो 10वीला आहे आणि तो एका विषयामध्ये पास नाही झाला. तो 11वीला जाऊ शकेल? नाही. तो कुठं राहील? जोपर्यंत त्या विषयात ठराविक प्रावीण्य येत नाही आणि तो क्लिअर होत नाही तोपर्यंत तो परत तोच विषय देत राहील. सेम असंच असतं आपल्या जुनाट आठवणींच्या बाबत. त्यातून आपण बाहेर पडत नाही कारण त्यातला लेसन अजून आपण घेतलेला नसतो. आणि असं का? कारण ठराविक दिशा आपण अजून एक्सप्लोअर केलेल्या नसतात. आपण विचार केलेला असतो, पण एकाच ठराविक लूपमध्ये विचार केलेला असतो. बाकी सगळ्या दिशा तशाच अनएक्सप्लोर्ड राहतात आणि मग आपण त्याच विषयात अडकून राहतो, कधी कळत, कधी न कळत. मग यावर उपाय काय? उपाय अगदी सोपा आहे. याला म्हणतात सिस्टमॅटिक थिंकिंग, पद्धतशीर विचार करणं. हा कसा करायचा याच्या काही टिप्स. एक म्हणजे हा विचार करताना कधीही फक्त मनातल्या मनात करायचा नाही, तर आपल्यासमोर कागद घ्यायचा किंवा मोबाईल घ्यायचा, मोबाईलमधलं डिजिटल नोटबुक उघडायचं आणि लिहित हा विचार करायचा. लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. लिहिण्यानं खूप फास्ट क्लॅरिटी येते. म्हणून हा एक्झरसाइज कायम लिहित करायचा. मग काय लिहायचं? सगळ्यात आधी लिहायचं त्या घटनेदरम्यान काय काय झालं होतं. जे काही डिटेल्स लिहिता येतील ते सगळे लिहायचे. मग त्यावेळी आपल्याला काय वाटलं होतं, कुठले विचार आले होते, आपल्याला राग आला होता का, आपल्याला वाईट वाटलं होतं का, इमोशन्स कुठल्या होत्या,
मग त्यापुढं काय घडावं असं वाटत होतं, कुणाकडून काय घडावं, माझ्याकडून काय घडावं, हे सगळं लिहायचं. आणि मग एक महत्त्वाचा प्रश्न लिहायचा, मी काय केलं असतं तर या घटनेतून मला त्रास झाला नसता. महत्त्वाचा मुद्दा आहे, मी काय केलं असतं तर. बऱ्याचदा आपण हे शोधतो की यांनी हे करायला नको होतं, त्यांनी ते करायला नको होतं, पण कधीकधी या पॉईंटमध्ये आपण थोडेसे मागं राहतो की मी काय करायला हवं होतं. पण जर आपण विचार केला की मी या प्रसंगात असं केलं असतं तर ही गोष्ट अशी बदलली असती, आणि ती गोष्ट आपण जर स्वतःच्या मनात बिंबवून घेतली तर आपल्याला ती आठवण जास्त त्रास देत नाही. हा मामला अगदी उलटा वाटेल की मला ही गोष्ट आठवायची नाही आहे, तर तीच आठवून त्याच्यावर लिहून त्याची आठवण कशी जाईल, कारण ही गोष्ट करताना तो अनक्लिअर असलेला पेपर सॉल्व्ह होण्याची शक्यता आहे. आत्ता आपण अगदी छोटे छोटे काही प्रश्न बघितले, त्या प्रसंगानुसार त्याच्या सिव्हिलिटीनुसार बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करता येऊ शकतो आणि याचा इफेक्ट आपल्याला मॅजिकल दिसेल. तुम्हाला हे लक्षात येईल की व्यवस्थित विचार केल्यावर ती गोष्ट आपण सहज विसरून जाऊ शकतो. विशेषतः जेव्हा आपण त्यातला आपला लेसन घेतो आणि आपल्याला लक्षात येतं की हां, या प्रसंगात बऱ्याच व्यक्ती इन्व्हॉल्व होत्या, त्या सगळ्यांच्या ठराविक चुका झाल्या असतील, पण ही गोष्ट माझ्याकडून अजून छान पद्धतीनं होऊ शकली असती, हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा ती घटना जास्त आपल्याला त्रास देऊ शकत नाही, ती त्याची पॉवर गमावती. आता लगेच एखाद्या घटनेबद्दल हे तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला जर याच्यात अजून क्लॅरिटी हवी असेल तर तुम्ही आमच्या सेंटरच्या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क साधू शकता. शिवाय सिस्टमॅटिक थिंकिंग डेव्हलप करायला मदत करणारा आमचा एक फ्री प्रोग्राम आहे आमच्या ॲपवर आणि वेबसाईटवर. त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल, तो सुद्धा बघा. ती जर प्रॅक्टिस आपल्याकडून रोज होत असेल तर आपलं सिस्टमॅटिक थिंकिंग पॅटर्न तयार होतो, आणि मग जेव्हा एखादी घटना घडती तेव्हा आपण रॅन्डम किंवा लूपमध्ये विचार करत नाही, तर आपण नॅचरली सिस्टमॅटिक थिंकिंग करायला चालू करतो, आणि त्याच्यामुळं आपल्याकडं योग्य कन्क्लुजन्स मिळायचे चान्सेस वाढतात. ठीक आहे, आत्ता एखाद्या घटनेबद्दल असाच सिस्टमॅटिक थिंकिंगचा प्रयत्न करून बघा, आणि तुम्हाला कसं वाटलं, त्याचे काय परिणाम दिसले, किंवा जर तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपण भेटू एखाद्या प्रोग्राममध्ये, नव्या पॉडकास्टमध्ये, मेडिटेशन सेशनमध्ये आणि वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये. बाय. स्टे ब्लिस्ड.